मागच्या भागामध्ये आपण श्वासावर लक्ष केंद्रित करायचं ठरवलं होतं आणि आपण ते ध्यान शिकलोत सुद्धा. अगदी तसंच जेवण करताना सुद्धा तुम्ही हे ध्यान करू शकता बरं का. आता कसं हे मी तुम्हाला सांगतो. आपला मूळ मुद्दा हा आहे की पंचेंद्रियावर आपण जी काही गोष्ट करत असू तिथे लक्ष घेऊन यायचं. मग जेवण करताना आपण कुठले कुठले इंद्रिय वापरतो बरं? डोळ्यांनी आपण पदार्थ पाहतो, हातांनी आपण पदार्थांना स्पर्श करतो, जिभेने आपल्याला पदार्थाची चव कळते आणि नाकाने पदार्थाचा सुवास येतो. तर आपले हे सर्व इंद्रिय जेवताना जर आपण लक्षपूर्वक वापरले तर तेही एक प्रकारचं ध्यानच होऊ शकतं. सोपं आहे ना? याच्या आधी तुम्ही कधीच हे केले नसेल. आणि ह्या ध्यानाचे फायदेसुद्धा आहेत बरं का. जेव्हा असं लक्ष देऊन तुम्ही जेवण करू लागतात तेव्हा चवीने जेवण्यामुळे तुमच्या तोंडामध्ये लाळ तयार होते आणि लाळ तयार झाल्यामुळे चवीकडे लक्ष दिल्यामुळे अन्न नीट पचायला लागतं आणि जेवणाचा आनंदही द्विगुणित होतो. करायचं मग? चला, जेव्हा तुम्ही जेवायला बसाल त्यावेळेस हे ध्यान करायचे. तुम्ही जेव्हा तुम्हाला आठवेल त्यावेळेस हे ध्यान करू शकतात. अगदी जेवण करता करता जरी तुम्हाला आठवलं तरी तो घाससुद्धा तुम्ही तितका चवीने खाऊन ध्यानाला सुरुवात करू शकतात. तर अशी कल्पना करा किंवा तुम्ही समोर जेवायला बसलायत अशी मी कल्पना करतो. समोर तुमच्या जे ताट वाढलेलं आहे त्या ताटामधील जे काही पदार्थ वाढले आहेत त्या पदार्थाचा रंग, अन्नपदार्थांची केलेली सजावट हे पाहायचं आहे डोळ्यांनी. जेवणाचा नक्कीच छान असा सुवास पसरला असेल, तो गंध घ्यायचा आहे आणि मनामध्ये कृतज्ञता व्यक्त करायची आहे की आज मला खायला भेटते. आपल्या आजूबाजूला असे बरेच लोक आहेत की ज्यांना रोजचं जेवणसुद्धा मिळत नाही. तर मी माझ्या घरामध्ये बसून अतिशय स्वादिष्ट आणि गरमागरम असं जेवण मला भेटतं आहे. त्यामुळे ज्यांनी कुणी जेवण बनवले, तुमच्या आईने, तुमच्या पत्नीने, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे. ज्यांच्यामुळे हे अन्न भेटलं तुम्हाला ते शेतकऱ्यांबद्दल, शेतीशी रिलेटेड लोकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे. मनामध्ये कृतज्ञता भाव ठेवायचा आहे की मला जेवायला भेटतंय आज. ठीक आहे. आता हळूहळू आणि सावकाश छोटे घास खायला सुरुवात करायची आहे. एक छोटा घास घ्यायचा आहे, नीट चावून तो घास सुरुवात करायची आहे खायला. जिभेवर कुठल्या कुठल्या चवी जाणवत आहेत तिकडे लक्ष द्यायचं आहे. जेवणाच्या तापमानाकडे, म्हणजे गरम असेल, थंड असेल, तो अनुभव घ्यायचा आहे. अन्नपदार्थ तोंडामध्ये कुठे कुठे जाणवतोय, दाताखाली, जिभेवर, तो स्पर्श अनुभवायचा आहे. तोंडामध्ये लाळ तयार होत असेल, पूर्ण तोंडामध्ये जेवणाची चव पसरलेली असेल, त्या चवीचा अनुभव घ्यायचा आहे, आस्वाद घ्यायचा आहे. आणि आता पूर्ण चावून झाला असेल तर तो घास गिळायचा आहे. गिळताना गळ्यामध्ये होणारा अन्नाचा स्पर्श जाणायचा आहे. एक घोट पाणी प्यायचे, पाण्याचा होणारा स्पर्श जाणायचा आहे. पाण्याचं तापमान जाणायचं आहे, पाणी कसं आहे, थंड आहे, कोमट आहे. आणि पाणी गळ्याखाली उतरल्यानंतर गळ्यापासून ते छातीपर्यंतचा पाण्याचा प्रवास जाणवतो जर तुम्ही लक्ष देऊन पाणी पिलं तर. अगदी रोजसुद्धा जर तुम्ही असं लक्ष देऊन पाणी पिलं तर ते सुद्धा एक प्रकारचं ध्यान ठरू शकतं. बऱ्याच वेळा आपण टी व्ही पाहत किंवा गाणे ऐकत किंवा पेपर वाचत जेवण करत असतो. त्यामुळे होतं काय, आपलं लक्ष खाण्याकडे कधीच नसतं. आजूबाजूच्या गोष्टीमध्ये, विचारांमध्ये आपलं मन हरवून जातं. तर शक्यतो जेवण करताना
मी फक्त जेवणच करेल असं ठरवायचं इथून पुढे. आणि जेवण करताना जरी मनामध्ये विचार आले किंवा काही बाकीच्या ज्ञानेंद्रियाला मिळणाऱ्या इनपुट्समुळे लक्ष विचलित झालं, तरी जेव्हा लक्षात येईल की मला आता माझं महत्त्वाचं काम म्हणजे जेवण आहे, तर लक्ष पूर्ण जेवणावर घेऊन यायचं आहे. असं कितीदा तरी झालं तरी जेव्हा लक्षात येईल की मन विचारात आहे, पुन्हा लक्ष चवीकडे घेऊन यायचं आहे. जेव्हा तुम्हाला असं लक्ष देऊन जेवण करण्याची सवय लागेल, त्यावेळी त्या जेवणाचा तुम्ही पूर्ण आनंद घेऊ शकाल. मग ताटात कुठला पदार्थ वाढला आहे याला महत्त्व उरणार नाही. जी काही चव तुम्ही त्यावेळेस अनुभवू शकाल त्या चवीचा आस्वाद घ्यायचा आहे. हळुवार, शांत आणि संथ एक 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 घास खात तुमचं पूर्ण जेवण संपवायचं आहे. याला वेळ लागू शकतो, पण ही सायकल रिपीट करायची आहे. सुरुवातीला 2 ते 3 घास समजले तरी स्वतःला शाबासकी द्यायची आहे. हळूवार जेव्हा तुम्ही प्रयत्न करत राहताल तशी तुमच्या मेंदूला जेवताना लक्ष जेवणावरच ठेवायचं याची सवय लागेल. आणि जेव्हा तुम्हाला अशी सवय लागेल तेव्हा तुमच्या जेवणाचा तुम्ही पूर्ण आनंद घेऊ शकाल. धन्यवाद.